शेतामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे शेतकरी महिला आहे, तुम्ही यांची वय बघू शकता आणि इतकी वय असताना शेतामध्ये दिवस रात काम करून जे ज्वारी पेरली होती ते आज खूप नुकसान झालेलं आहे. सरकारकडून आणि इकडचे आमदार जागरूक व्हा आणि लोकांची भेट घेण्यासाठी यावा आणि ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ते लवकरात लवकर भरपाई करण्यात यावी अशी माझी कडकडीची विनंती आहे. तुम्ही सांगत आहे किती नुकसान झालेलं तुमचं? लोकांची झाली होत आई नुकसान. चला शेतात बघायला जेवाऱ्या पालट्या निघल्यात, गहू पालटे निघले, सगळे पालत झालंय लोकांचं. लोक रडत बसलेत शेतामध्ये. आता भिजून आला ही वाजायला आता आम्हाला. आता इतक्यात आलात आम्ही सगळं भिजून आलात. बोलिए आप भी बोलिए. शेताचं वाटोळ झालंय लोकांचे. गहू पालटे झाले सगळे. जेवारे अशा झोपल्यात सगळे. हा मी पण बघितलेला आहे. येताना मी बघितलेलं आहे की पूर्ण जे ज्वारी आहे ते पडली होती आणि खूप मोठा पाऊस झालेला आहे इकडे. सफाई झाली ह्या रस्त्याला त्याला फोटो काढायचा असला ज्वारीचा. 2-4 एकर झाली पालटी. वावर सुद्धा नाही. सगळे गहू पालते सगळ्या गावात तोंडाला आलेलं पावसानं गेलंय. सगळ्या गावाचं गेलंय. आमचंच पण आहे सगळ्या गावाचे नुकसान. चालेल आम्ही जाताना फोटो आणि व्हिडिओ करून घेतोय. तिकडे कुठे आहे? जवळच आहे. इथं जवळ आहे. आपल्या कडेला जाणार आहे. सगळ्याच्या झाल्यात पालट्या. पुरा एक गोल आहे सगळ्याच्या छाप झाल्या ज्वाऱ्या. पाऊस तर आता पडला ना. काल दुपारी पण पाऊस. बोलो इतने से पाऊस नहीं. आता